बोला विठ्ठल हा असणारा परमार्थिक उपक्रम त्या माध्यमातून आपण सर्वांनी सहकार्य नामचिंतन विठ्ठल विठ्ठल श्री गणेशाय कोटि समप्रभ निर्विघ्न प्रमेय देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गणसदर्शमेकवर्णं ध्रुवं लक्ष्मीकान्तकमलकोटिविद्यानगम्यं वन्दे त्वं विष्णुभूपैर्सर्वलोकैकनाथं करोति वाचालकं गुरुर्ब्रह्मा सद्गुरु छत्रपति शिवाजी महाराज की जय, मातृपितृ देवता नमो नमः। श्री गुरुदेव दत्तः पुंडलीक वरदा संभाजी महाराज सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे बापर कुमा देवी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्ते श्रीरामचन्द्रं शरणप्रपद्ये दत्तात्रेय महायोगो भगवान भूतभावना चतुर्भुजो महाविष्णु योग साम्राज्य दीक्षिता ओम नमो अनादि सिद्ध पुरातन लक्षांशे नमन अलक्षाशी नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवी मजे हरिनाम सरस्वती माते वैस जिव्हेवरी मज साय करी निरंतर नमो गुरुस्वामी दिव्य ज्ञानमूर्ती जेने दिली स्फूर्ती हरिनाम नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वर भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ मणे जाणावो अंतरी पांडवांचे घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवी मद हे हरिनाम महायोग पीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दान्तु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण नंदाजी दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया शांता कृपादाने कसे चालितार शांता कृपादाने कसे चालितार त्यांच्या कृपादाने कधीचा विचारो 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलिलो वचनाती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्यांच्या सपुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे विठाला श्रीपद्मनाभम गुरुराजवर्यम मोक्षानाज्ञानदानैक दक्षम टेंभोडे क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत बिंदावरिष्ठम सदाशिवम गुरुनौमि तरुणामिश्रुतम एषा चरण सन्निध्यातम जीवा मुक्ता भवन्ति कृणयन स्वामी विख्यातम ज्ञानदानं परायणम सदाशिवम गुरुवंदे भववंद विमुक्त विठाला सर्व प्रेमळ संत सज्जन माय बाप हो
या ठिकाणी तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. अनेक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त झालेली आहे. याचं कारण काही वेगवेगळे असू शकतात. सगळ्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी असतात असं नाही. समजा बाजार भरलेला असतो पण सगळी एकच दुकानं असतात असं नाही. वेगवेगळी दुकानं, प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळा माल, अशा प्रकारचा बाजार असतो. वास्तविक पाहता आपण ज्या ठिकाणी बसलेलो या पुण्यक्षेत्र पूर्णाच ना महाराज, पूर्ण या पूर्णा किंवा पुण्यनगरी म्हणा, पूर्णापेक्षा पुण्यनगरी उत्तम वाटेल. या पुण्यनगरीमध्ये आपण सर्वजण आलात. आपणा सर्वांचं भाग्य आहे. तुमचं भाग्य तर आहेच, तुम्ही भाग्यवान आहात. पण त्याहीपेक्षा कदाचित या जन्मातला मी भाग्यवान असेल, सर्वात तुम्हापेक्षा जास्त. ह्याचं कारण असं आहे की अखंड हरिनाम सप्ताह रामनवमी उत्सवानिमित्त या ठिकाणी होत आहे. पूर्णा येथील श्री विठ्ठल मंदिराचे आद्य संस्थापक व भागवत धर्माचार मंडळाचे संस्थापक हरिभक्त परायण माधव स्वामी पुरणेकर महाराज, साईनाथ महाराज, चिदगन स्वामी महाराज, वैकुंठवासी बाळ महाराज पुरणेकर यांच्या कृपा आशीर्वादाने पूर्णा ग्रामस्थ तसे पंचक्रोशींतील जनता जनार्दनांच्या सहकार्याने पूर्णा विठ्ठल मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाही 105वा असणारा हा प्रतिवर्षाचा उत्सव तुम्ही आम्ही या डोळ्याने पाहत आहोत. हे आपलं भाग्य आहे. तुम्ही आता काही काळजी करू नका. आता काही कुठला रोग येणार नाही. आपण राहणार आहोत नाही का. आता काय तसे काय नाही ना तुमच्याकडे, काय नाही. तुम्हाला पण भीती नाही ना. नाही म्हणजे तुम्ही आलात कदाचित कुणी मास्क नाही आणले, कुणी काय नाही आणले, हे असं काय नाही ना प्रकार. म्हणजे तुम्ही निश्चित आहात ना. बरं ठीक. हे पहा, काही पुण्यक्षेत्र निर्माण होण्याच्या पाठीमागचा काही इतिहास फार मोठा असतो. त्याचं कारण असं आहे की भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पंढरी राया. जगतपिता पंढरीश अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा या ठिकाणी उभा आहे. आतमध्ये गेल्यानंतर जे आपल्या हृदयांतील घडामोडी असतात की ज्याच्या ठिकाणी उत्तराची गरज नाही, प्रश्नही संपतात आणि उत्तरही संपतात, तेही विटेवरी पांडुरंग. पांडुरंगाचा विचार केलात आणि या मंदिरामधलं जे ओतलेलं तेज आहे, ज्यांनी यांची स्थापना ज्या संस्थापकांनी केली असेल, पहा, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारा त्याच ताकदीचा असावा लागतो एक, तरच ते दिव्यत्व किंवा दिव्य शक्ती त्या मूर्तीमध्ये उतरते. आतुर मातुर रामजी मथुर बरीचशी मंदिरे असतात. भगवंताला नाव ठेवण्याचं काम नाही, पण याचं कारण त्या भगवंताला जीवित्व कला देणारा जो अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याने खऱ्या अर्थाने या मूर्तीमध्ये खरंच चैतन्य ओतलेलं आहे. सजयती चतुर्वर्ण देवो श्री ईश पादांबुज वंदिता तस्य क्लेश चंद्रार्क पर्यंत भस्म भवती दृढ निश्चया. आदित्यादि ग्रह सर्वश्रेष्ठ सुरादि माधव शुभं करोति ते सर्व सत्योग्निनच संशया. सर्व अधर्माम परित्याज्य तोम एक शरण जगत पितु त्राहिमाम 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 आद्य जगत पितु त्राहिमाम. अखंड मंडलाकार व्यक्ती अव्यक्ती सुभूषितम आणि नाना रूप निर्विकल्प शुद्ध चैतन्य नमोस्तुते. एवढं चैतन्य तुम्हाला मिळणार नाही. हे माझ्या दृष्टीपती झाल्यामुळे मी भाग्यवान आहे. विशेषत्वाने मंदिर बांधणं सोपं आहे, पण त्याच्या पाठीमागची असणारी तपश्चर्या जी आहे ही फार कठीण आहे. पण ती कुणाला प्राप्त होते? कुंभमेळे झाले, 4 ठिकाण आहेत कुंभमेळ्याचे. सगळीकडे कुंभमेळ्याचे थेंब पडले का? ठराविक ठिकाणी, प्रयाग, नाशिक, नाही त्र्यंबकेश्वर, हरिद्वार, या सगळ्या 4च ठिकाणी पडले. तिथेच कुंभमेळा होतो. मला वाटतं दैवी हेशा गुणमयी आपलं प्रारब्ध आहे की या ठिकाणी या भगवंताला येण्यासाठी ही भूमी फार आवडली असावी असा संकेत आहे. विठ्ठला भक्तासाठी भगवान परमात्मा येतो हे तुम्हाला मान्य आहे ना? पतिव्रतेसाठी भगवान परमात्मा येतो हेही मान्य आहे ना? बघा, ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला मान्य असतील तर माता जिजाऊ तिने आर्त भक्तीने घातलेली 7 हिंदवी स्वराज्य राज्य स्थापन करू शकले. तसंच या ठिकाणी हरिभक्त परायण म्हणण्यापेक्षा मला वाटतंय आद्य संस्थापक असून गुरुवर्य बाळ महाराज पुरणेकर हेच प्रमुख नाव.
बाळ महाराज पुणेकर आज स्मरण होणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य बाळ महाराज पुणेकर, त्याचबरोबर त्यांच्या परंपरेतून चालत आलेला हा नामयज्ञ सोहळा आता श्री राम महाराज पुणेकर आणि श्री सिद्धेश महाराज पुणेकर. पायगुण तुम्हाला माहिती आहे का? पायगुण पाया आपण म्हणतो बा, पायगुणाची आहे. घरचं वाटोळं केलं, आमच्या घरात आली आणि वाटोळं, त्याला काय म्हणायचा? पायगुण. अहो, आमच्या घरात पूर्वी काहीच नव्हतं, पण आता बघाल ना तर एवढी आम्ही सून केल्यापासून समृद्धी आली, काही कमी नाही. याला काय म्हणतात? पायगुण. 105 वर्ष ज्या वेळेला होतात त्या वेळेला या भूदेवांच्या दर्शनाने आपण सर्व पुनीत आहात. एक, प्रथम भूदेवाला वंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे. 2, लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट अशी आहे, चहूवर्णाना गुरु ब्राह्मण. 4 वर्णाचे गुरु हे ब्राह्मण आहेत. क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल थोडस महाराज थोडस वाईट वाटून घेऊ नका बरं का, पण तुमच्या काय भाग्यात असेल किंवा तुमचं भाग्य असेल, आज मी बघतोय माझ्या माऊलींचं, तुकाराम महाराजांचे फोटो बघितल्यानंतर असं वाटतं खऱ्या वैकुंठात आलो. विठाला मयूरजी महाराज तुम्हीच ना? खरं म्हणजे काहीकांच्या मुखांतून विठ्ठल बोलतो, काहीकांच्या हातांतून बोलतो, काहीकांच्या वाणींतून बोलतो, तर काहीकांच्या पायांतून बोलतात. यांचे पाय हल्ले ना ते विठ्ठलच म्हणतात. त्रिगुणात्मक खेळ रे, 3 भक्तीच्या रज तम आणि सत्व याच्यावर पाय देऊन नाचणारे कोण असतील तर हे हरीचे दास. आणि म्हणून तर त्यांना म्हटलं, काय म्हटलं? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. असं ज्यांचं भवितव्य आहे ती ही मंडळी. आता या सगळ्या मंडळींचं झालं. या भागात आल्यानंतर सर्वस्वी आम्हाला साथ देणारे आमचे संगीत विशारद गोरक्षनाथ महाराज दैवते, खूप प्रेम आहे त्यांच्या गावालाही कार्यक्रम झालेला आहे. जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात, प्रत्यक्षामध्ये त्यांची भेट होते, प्रत्येक कीर्तनामध्ये या ठाणा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांची साथ लाभते. त्याचप्रमाणे संगीत विशारद सुनील महाराज पाटील महाराज धन्य आहे. या अजून कोणीतरी मला वाटतं मंगेश महाराज आलेत का? हा धन्यवाद. हा मंगेश महाराज मला वाटतं मागे पाटीलांच्या याला पण होतीत काय? हा. तर अशा प्रकारचे ही मंडळी काय करतात, याच्यामध्ये काय सगळं टाकून येण्याच्या पाठीमागची कारण मीमांसा यांच्यामध्ये आहे, ती कमी लगेच सांगून जातो, म्हणजे पुन्हा त्यांच्याबद्दल मला बोलायला नको. लक्षात ठेवा, विद्या हे पुरुषास्वरूप बर्वे की झाकले द्रव्ये. जो पुरुष म्हणून जन्माला येतो ना, त्याच्याकडे काही कला नसतील किंवा काही ज्ञान नसेल तर त्याला खऱ्या अर्थाचा दागिना म्हणता येत नाही. जसे या पुरुषांना अलंकारित गायन करावं, यांनी मृदंग वाजवावं, यांनी वेदा पठण करावं, हे त्यांचे अलंकार आहे. अर्थात अलंकार हे स्त्रियांना सोबतात ही गोष्ट सत्य आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. कारण शृंगार हा स्त्रियांकडे आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. वास्तविक त्यांनी हक्काने मागून घ्यावं, म्हणजे भांडण करून नको, पतीकडून हक्काने मागून घ्यावं. त्यांच्यावर अलंकार ही त्यांची शोभा आहे. मग पुरुषाची शोभा काय? पुरुषाची शोभा हीच आहे, 14 विद्या प्रवीण व्हावे, अज्ञानामध्ये राहू नये, पूर्वज नरके जातील बाळा, खोटी साक्ष देऊ नये, आपुल्या कुळात झाली कन्या, पत्नी करण्यावरू नये, वधूवराचे कुळ एकचे असता लग्न लावू नये. हे स्वामींनी उपदेश केला. का? भाजी भाकरी घरीच खावी, भलत्या ठाई जेवू नये आणि कामा वाचून घरी कुणाच्या मुलीचं बाळा जाऊ नये. ह्या काही नियम जे आहेत आपल्या हिंदू धर्माच्या, आणि त्यापैकी
आज या भूदेवांचं दर्शन खरा पांडुरंग तिथे अवतरलेला आहे. प्रभू रामचंद्र, पांडुरंग परमात्मा आणि माझ्या भगवान शंकरापासून असलेला अधिष्ठान हे पूर्ण पंचायतन या ठिकाणी बघितल्यानंतर, पंचायतन माहिती आहे ना तुम्हाला? पंचायतन म्हणजे शिव पंचायतन, रुद्र पंचायतन, गणेश पंचायतन, विष्णू पंचायतन. आता त्याचा विस्तार फार महाराजांना विचारा तुम्ही, ते सांगतो. आपल्या मंदिरामध्ये ज्या ज्या प्रत्येक पंचायतनाची म्हणजे स्थापना केली जाते, याला हिंदू असं म्हणतात. विठाला महाराज याला वाहून घेतलेले आमचे राम महाराज पुर्णेकर, त्याचप्रमाणे सिद्धेश महाराज पुर्णेकर. भगवंताने विभूती त्यावेळेस सांगितल्या, पण आता विभूती जाणायची असतील तर ज्या ठिकाणी चाले सदा हरीचा नामघोष, त्या ठिकाणी ज्या ज्या विभूती आहेत त्यांना विभूती म्हणाव्या, जे जे वक्ते आहेत त्यांना उभी विभूती म्हणावे. ह्याच्या सगळ्या शास्त्राचं सार महाराज असं आहे. तेच सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुवटा ओलंगोनी. सेवा ही कळली ना की परमार्थ कळतो, आणि परमार्थ कळला की ज्ञानाची प्राप्ती होते. विठाला पत्रिकेचं वाचन नेमाप्रमाणे आज पहिला दिवस आहे म्हणून करून जातो. उद्या सांगू कोणी न सांगू, तुम्ही ऐका सर्व. उद्या भगीरथ महाराज काले, त्याच्यानंतर रोहिणी ताई परांजपे, त्यानंतर आहेत प्रमोद महाराज जगताप, त्याच्यानंतर आहेत दशरथ महाराज पाटोळे आणि अमृताश्रम स्वामी महाराज जोशी, त्यानंतर आहेत नरेंद्र महाराज गुरव, जगन्नाथ महाराज पाटील, भागवत महाराज सालुंके आणि गणेश महाराज पुळकुंटवार. समर्थाची या पंक्ती भोजने तळलेल्या वारील्या एकची पक्वान्ने, 23 श्रवणे अर्थे आणि पठणे का लाभणार नाही, निजमोक्षाचे लाभे. तुम्हाला अशा महान श्रोत्या वक्त्यांपासून मिळणारं ज्ञान हे आयुष्याला शांती, समाधान आणि उद्धार करणार आहे. विठाला हे सगळं जरी मी सांगितलं तरी तुमच्याकडे बघितल्यानंतर मी काहीच बोललो नाही, पण माऊलीने म्हणून टाकलं, प्रभू तुम्ही महेशाची मी दुबला अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. तुमच्या चरणी दंडवत करतो, कारण तुम्ही जर या मंडपात नाही बसलात तर या सगळ्याला काही शोभा येणार नाही. कारण तुम्ही भगवान श्री शंकराच्या ठिकाणी आहात. तुम्हाला सर्वांना प्रणिपात करतो. थोडंसं या आजच्या दिवसाचं महत्व सांगतो आणि पुढे चलतो. विठाला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पाहता आज गुढीपाडव्याचा वर्षाचा प्रथम दिवस आहे, आणि या वर्षाच्या प्रथम दिवसाच्या प्रारंभी आज संवत्सर बदललं. 1947. आजचं संवत्सर किती आहे? 46 संपलं, आता 47 चालू झाला. संवत्सर बदललं. संवत्सर आता मागचं मनरूप गेलं, आता पुढे आलं कोणतं आहे? विश्वावसू. विश्वावसू संवत्सरे उत्तरायणे. काय आलं? उत्तरायणे चैत्र मासे, नाही का, शुक्ल पक्षे प्रतिपदा थितौच. त्याच्या पुढे चला रवी वासरे रेवती नक्षत्रे. रेवती नक्षत्र ऐंद्र योगे बौ करणे. आणि आता कोणता चालू आहे करण? बालव करणे. तर रात्रीला बालव करण चालू आहे. बालव करणे. चंद्र राशी प्रवेश आहे. आता चंद्र मेष राशीत आहे. चंद्र राशी प्रवेश आहे. यवगुण
विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथौच तुम्ही म्हणा. आता मी नाही म्हणणार, तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, नाही का. या महाराज भूदेव आपल्याला सांगतात तुम्ही म्हणा तुम्हाला काय पाहिजे ते, काय नको. आजच मागणीचा दिवस आहे, ऐकायचं आहे. शुभ पुण्य तिथौच मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकम सहकुटुंबाना सहपरिवारांना क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम आणि सकल पीडा परिहारार्थ भारत वर्ष हिंदू धर्माया सकल सुख संपदा प्राप्त्यर्थम सकल सप्ताह आनंदे समारंभ येत. आज मागणं आहे, पुढं आणखी मागणं आहे, ते काही मागत नाही. नाहीतर मग तुम्हाला उलटी दक्षिणा मला द्यावी लागेल. विठाला विठाला. अभंगाच्या विस्ताराकडे पाहत असताना अभंग माऊली ज्ञानेश्वरांचा आहे. बरं, कुणाचा आहे? ज्ञानेश्वर तुम्ही बघितलेत कोणी? ज्ञानेश्वर महाराज बघितले नाही? काही माना हलत नाही, म्हणजे बघितले असलं तर सांगा. ज्ञानेश्वर महाराज कानाने तरी ऐकले. बर, माऊली या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. उपदेश अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी यांना करतात का? सगळ्या जणांना. आपण याच्यात बसू असं सांगता येत नाही. अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी याच्या पट्टीमध्ये आपण कुठं बसू हे सांगता येणार नाही. पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी पाहता सगळ्या लोकांना उपदेश केलेला आहे. किती उपदेश करावा? अगदी याच्यामध्ये एक वाक्य 3 वेळा आलेलं आहे. मनकारे जना श्री विठ्ठलाचे नामवाचे पुन्हा पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे काय बात सुंदर आहे बघा. पण त्याचं द्योतक जे आहे ते आजच्या दिवसाचं महत्व ते असं आहे की आता या हिंदू धर्मशाखाचा पहिला दिवस आहे आणि हा गुढीपाडवा आपला सर्वांकडे मोठ्या आनंदाने तुम्हा सर्वांना शुभाशीर्वाद सगळ्यांना शुभेच्छा लोक देतात. शुभेच्छा देताना काय डोक्यात असतं ते काय माहिती नाही, पण देतात. लक्षात ठेवा, शुभेच्छा याची परिपक्वता काय आहे, कशी असावी, काय असावी, कुणी कुणाला द्याव्यात हाही प्रश्न आहे. आता ते मोबाईल झालाय, शुभेच्छा तुम्हाला काय देणं नाही आणि घेणं नाही. त्याचा आंतरिक असणारा भाव देण्याच्या प्रक्रिया हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत केवळ बरं असू द्या काय हरकत नाही, त्याच्यावर पण नको बोलायला. सध्या आपण सगळ्यांना देता शुभेच्छा, त्यामुळे आनंद आहे, त्यामुळे गोडवाय जाऊ द्या, तिकडे जाऊ द्या. पण याच्यामध्ये मंगलवाचक असं म्हटलं सकल मंगल निधी. निधी या शब्दाचा अर्थ असा आहे, निधी म्हणजे काय? ठेवा. निधी म्हणजे काय? द्रव्य. निधी म्हणजे काय? पैसा धरा. निधी म्हणजे काय? सोनं धरा. निधी याचा अर्थ या द्रव्याशी असणारा संबंधित शब्द आहे किंवा आपल्या सगळ्या ऐश्वर्याशी संबंधित शब्द आहे, तो म्हणजे निधी. निधी म्हणजे साठवणे किंवा जमा करून ठेवणे किंवा तो एक द्रव्याची वस्तू आहे असं समजा. मग ही जर द्रव्याची वस्तू आहे, धनाची वस्तू आहे, हे जर ठेवण्यासारखी वस्तू आहे, पण ती मंगळ आहे. ती कशी आहे? मंगळ आहे. घरात काही साठवलं जातात, काही दुकानात काही साठवलं जातं. एका दुकानात काय पवित्र वस्तू असतात अशा नाही, वेगवेगळ्या वस्तू असतात. आपण लक्षात घ्या. मग पवित्रही आहे, मंगलही आहे. कसं मंगळ, त्याचं मंगळाच्या मंगल गोष्टी आपण पाहूया. लक्षात घ्या. मंगलवाचक असणारं जे नाम आहे त्याला म्हटलं श्री विठ्ठलाचे नाम आदे, त्याला विठ्ठलाचं नाम असं म्हणतात. मग सकाळी गुढीपाडवा असल्यामुळे पहिली कर्म बघू. तुम्ही सर्वांनी सगळ्यांनी आंघोळी करायच्या अगोदर कडुनिंबाचं स्नान केलं असेल. मी कशाला नाही म्हणू, बरोबर आहे ना बोदेव? नाही म्हणजे केलं असेल ना. बरं, आता मी असं सांगितलं हात वर करा. किती जणांनी कडुनिंबाचं स्नान केलं? 6 प्रकारचा प्रकार आहे. आपण गुढीपाडव्याच्या दिवशी पहिलं आंघोळी करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाचे डहाळे टाकावे.
आज जर त्याचं तुम्ही स्नान केलं तर कोरोनाचा बाप आला तरी तुम्हाला होणार नाही. विठाला दुसरी गोष्ट ऐका, आज कडुनिंब त्याच्या स्नानामध्ये घातल्यानंतर कडुनिंबाचे चूर्ण, चूर्ण म्हणजे काय, पाला जो कोवळा पाला घ्यायचा. आता कोवळा कोण काढायला जात आहे, बाजारात आणतील तेच आपण घेणार, असू द्या. ते कडुनिंबाची कोवळी पानं, जिरं, गूळ. आता ह्या वस्तू कशा आहेत माहितीये का, फार वेगळ्या. आपल्याला रक्तशुद्धीचे रोग किती झालेत, नाही रक्तशुद्धीचे रोग तुम्हाला माहिती आहेत, कोण नाही शिल्लक. तो म्हणतो साखर जास्त आहे, तो म्हणतो अमकं जास्त आहे, तो म्हणतो तमकं. जाऊ द्या, हे सगळं जर जावं असं वाटत असेल, याचं काहीतरी परिमार्जन व्हावं असं जर वाटत असेल, तर तुम्ही हिंदू धर्मशास्त्राचे नियम पाळलेच पाहिजे. एक, ते चूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेस एकदा का तुम्ही वर्ष संवत्सर फल वाचलं की त्यानंतर त्याचं भक्षण करायचं आहे. काय करायचं आहे, भक्षण करायचं आहे. खाल्ला असेल तुम्ही का, तुमच्या औषधाच्या गोळ्या माहिती आहेत ना, तापाच्या गोळ्या, तापाला जी गोळी दिली जाते ना ताप उतरण्यासाठी, ती कडुनिंबाच्या पाल्याची असते. त्या कडुनिंबाच्या पाल्याची असणारी गोळी ती खाण्याऐवजी हा शुद्ध आणि चांगला जर कडुनिंबाचा पाला आज भक्षण केला तर वर्षभर सुखी. एक, त्याच्यात जिरे, गूळ, डाळ, ओवा अशा प्रकारच्या वस्तू टाकायच्या असतात. नाही म्हणजे आज महाराजांनी आता ठेवले असते तरी बरं झालं असतं. विठाला हे दिनमानाचं का सांगावं, थोडस आपण नंतर वाटल्यास थोडा विचार करू, पण दिनमानाचं सांगणं गरज आहे, कारण आजची गरज आहे काळाची. आणि ते भक्षण आहे आणि त्याच्यानंतर दान आहे, वाटणं आहे, म्हणजे एकमेकाला देणं आहे. जसं तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, त्याहीपेक्षा लाख पटीने आजच्या या लिंबाच्या पालाने एकमेकाला दिलात तर कुणालाही ताप म्हणून येणार नाही. काय येणार नाही, त्याचं कारण असं आहे की तीच वल्ली या जगाचा ताप घालवते. तुमच्या तांदळामध्ये आमच्याकडे पद्धत आहे, तुमच्याकडे आता नसेल, तुमच्याकडे तयार तांदूळ येतात. जर काय टाकायचं असेल, तांदूळ चांगले राहावे तर त्याच्यात निंबाचा बाळा टाकला जातो. काही त्याला होत नाही. बर, नाहीतर आपल्याला माहिती आहे, तांदूळ आणले, गहू आणले, बोरिक पावडर टाका त्याच्यामध्ये, म्हणजे विषामध्ये आणखी विष, आणि मग आपण खातो. महाराज, कठीण काम आहे. हे रोग निर्माण होण्याची कारण काय आहेत हे आपण कधीतरी शोधली पाहिजे. त्याच्या करताना मला आजच्या दिवसाचं विशेषत्व सांगायचं आहे. त्या झाल्यानंतर त्याच्या पाठीमागची जर क्रिया बघितली तर हा दिवस केव्हापासून चालू झाला हा महत्वाचा आहे. कोण कोणत्या पद्धतीने सांगतो, कोण कोणत्या पद्धतीने सांगतो, पण आज या सृष्टीचा ज्या दिवशी निर्माण झालं त्याला आज निर्माण झालं. मृत्यूलोक, पाताल आणि स्वर्ग ही तिन्हींची उत्पत्ती आज आहे. जगातली तृणधान्य जगतपित्याने, जो जगाचा चालक मालक आहे, त्याने ही त्रिभुवनाची निर्मिती आज केली. म्हणून गुढी ही तिन्ही लोकांचं प्रतीक आहे. वर स्वर्ग भुवन आहे, ठेवता का नाही, आनंदमय असणारा गडू, त्याच्यात कापड, एक आपली डहाळी कडुनिंबाची, साखरेच्या गाठी असतात ना, साखरेच्या गाठी किती जणांनी विकत आणल्या, हिशोब नाही का, तशी काय तुम्ही काही काळजी करू नका. साखरेच्या गाठी, एक तांबा हे आकर्षण धातू आहे आणि ती त्याच्यावरती आपण टाकतो आणि त्याच्या बुडाशी एक आणखी तांब्या, त्याच्यावर आंब्याचा डाळा आणि त्याच्यावर श्रीफळ ठेवतो का नाही. अकुंचन धातूचा अर्थ असा आहे, इथून खाली पाताळ, इथून इथपर्यंत मृत्यूलोक आणि इथून इकडं आहे स्वर्गलोक. नाही कळलं, ही गुढी समजली. आता पागोट कशाला बांधलंय, आता पागोट बांधलाय की नाही, मी फेटा बांधलाय की नाही, कशाला बांधलाय, हे स्वर्गलोक आहे. ह्याच्यामध्ये
5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता त्याच्याकडे नंतर बघू. या ठिकाणी तेव्हा जी गुढी उभारली जगतपित्याने त्या गुढीचं आणि नंतर त्याच्यात परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट झाले. काही कवीने आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रामध्ये घुसटणी केलेली आहे. सण वेगवेगळे साजरे करायला लावले आहेत. मी कशा करता बोलतोय, आपण खऱ्या अर्थाने हिंदू धर्मशास्त्रामध्ये या त्रिभुवन भुवनामध्ये जर आपण जन्माला आलो असेल तर या भरतखंडी नरदेह प्राप्ती आहे का नाही? आहे ना, सगळ्यांना प्राप्ती अधिकार आहे का नाही? ऐका, या शांत जगातल्या किती स्त्रिया येऊ द्या, किती स्त्रिया येऊ द्या, पण या भारताची आणि महाराष्ट्राची श्री एक जरी त्याच्यात 2-4 असल्या ना, आपल्या म्हणतात कसं काय पांढऱ्या, कशा काय पांढऱ्या ते आता मी सांगत नाही, पण एक स्त्री जाऊ द्या त्यांचे डोळे दिपतात. लक्षात धरा, कारण तुम्ही जिजामातेच्या खऱ्या अर्थाने सौभाग्यवती आहात. जिजामातेचा तुमच्यावर वरद असताय. आमची ही स्त्री या जगामध्ये एवढी बलवान आहे, या भारताची स्त्री, की जिने सूर्य थांबावा. अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्या आपल्याला तिकडे जायचं नाही, वेळेप्रमाणे पाहायचं आहे. का तर आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नामपर सेवा म्हणजे नामाचं महत्व सांगावं असा संप्रदायाचा नियम आहे. विठाल आता आपण इकडे जाऊया. आज आपण हजेरी लागली, पण उद्या एकाने 2 अथवा 1 रोज एक आपला सवंगडी वाढवत जायचं. जागा नाही पुरली तर त्या आयोजकाने काही करावं, आपल्याला काय पडलं नाही. मग त्याने ही अर्धी घरा जरी तोडली तरी चालतील. लक्षात आलं तुमच्या? पण तुमची ताकद दाखवा. आपल्याकडे रोज आपली 2-2 माणसं आली पाहिजेत आणि ते बोलावणं केलंय त्याने कार्यक्रम पत्रिकेमध्ये. यारे यारे लान थोर यारे लान तोर याची भलती नाही मुलाच्या, लेकरांच्या, आपल्या मालकांच्या, सगळ्यांच्या ज्या काही अवस्था आहेत ह्या फक्त स्वार्थासाठी आहेत. लोभा कारणे हे जग वाढी येले देवा. लोभा करता प्रत्येकाची इच्छा आकांक्षा जपण्यासाठी संसार आहे. नसावा असं माझं मत नाही, पण तिथे सुख नाही महाराज. मंगलामध्ये जर थोडासा आपण आणखी थोडा विचार केला तर तुमच्या घरात मंगल काय आहे? काय आहे? हिंदू धर्माच्या स्त्री आहेत का नाही? मग हिंदू धर्माच्या स्त्रियेच्या ठिकाणी पहिला कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता. पहिला कलश म्हणजे तांब्याचा गडू आहे का ना तुमच्याकडे? सगळ्यांकडे आहे. प्रत्येकाच्या देवाजवळ भरलेला आहे का? वास्तूचे दोष कमी होतात बरं. ज्याच्या देवाऱ्यामध्ये कलश आणि त्याच्यावर रोज पाणी भरून जर तो ठेवला तर त्याच्या देवता किती आहेत? कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता. मुले तत्र स्थितो विष्णू ब्रह्मामध्ये मातृगणा स्मृता. हा कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुधरा. ऋग्वेदो यजुर्वेदो आणि सामवेदो एवढे लोक जर त्याच्या ठिकाणी असतील तर तो शुभ नाही का? पहिला मंगळ. नसलं तर उद्यापासून ठेवा. ऐका, आपल्या शहरातली घरं आहेत ना, ती कशी पण मांडतो, कशी पण घेतो, त्याला दिशा निर्देश नाही. त्याला वास्तू कशी असावी याची जसं असेल तसं आपण घेतो, कारण हे आधिभौतिक असणारं सुख आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही एक मंगल कलश ठेवला ना रोज पाणी भरून, तुम्हाला काही कमी पडलं तर मला विचारा. जसं त्याच्यावरचा नारळ जो आहे ना तो तडकला ना तर वास्तूचे दोष कमी होतात. दुसरा ठेवून द्यायचा, तो गंगेमध्ये सोडायचा. फायदा आहे का नाही? किती वस्तू आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही या आमचे वास्तुदोष बघा, पहिले 2000 रुपये फी. आणि हा साधा उपाय आहे, तो आम्हाला करायला जमत नाही. नाहीतर एखाद्या भक्ताकडे अंधश्रद्धा, मग त्याच्याकडे एकच ठरलेलं उत्तर असतं. तुम्हाला घरच्या देवाची नड, तुमच्या शेतावरच्या देवाची नड
एक त्याच्याकडे ग्रंथ नाही, पुराण नाही, शास्त्र नाही, काय नाही, एकच उत्तर आहे ते आपल्याला तिकडे मूळ मुद्दा आहे. दुसरं, आपल्याकडे हळद आणि कुंकू ज्या हिंदू धर्माच्या घरात नाही, हिंदूचं घर म्हणू नये. तिसरा, रांगोळी स्वास्तिक जिच्या दारात काढलं जात नाही, तिथे लक्ष्मीचा वास नाही. त्याच्या पुढे ऐका, जिच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही, लक्षात घ्या, सकाळी सकाळी आपल्याला खऱ्या अर्थानं त्या तुळशीमध्ये एक निरांजन लावलत ना तर कोटी देवाची संतुष्टी होते. आता आपले 33 कोटी आहेत, त्याचे प्रकार वेगळे, ते मी सांगत नाही. आज दिनविशेष का पाहतोय तर आपला ऐतिहासिक आणि पारंपरिक दिवस आहे. कसा दिवस आहे आणि म्हणून हे सगळं सांगायचं आहे. बाकी ज्ञान पुढे बघू. मग हे आपल्या घराकडे आहे का? आणि आदरातिथ्य, या 5 गोष्टी जोपर्यंत आपल्या घरामध्ये होत नसतील ते हिंदूंचं घर आहे जरी असलं तरी ते असं त्याला म्हणता येणार नाही. येता तया महाला किंवा जाता तया महाला, मज्जा व शब्द आला, भीतीनं या वयाला या झोपडीत माझ्या. येता तुम्ही सुखे या, जाता तुम्ही सुखे जा, त्याला ते घर म्हणावं. ह्या अवस्थेमध्ये जगणारा आजचा आमचा हा गुढीपाडवा, घडणाऱ्या कथा वेगळ्या आणि असणारी अवस्था वेगळी. आणि म्हणून सर्वात मंगळाचं मंगळ या जगातलं काय असेल तर ते अभंगाचं पहिलं चरण. मंगळ निधी सकळ सकळ मंगळ निधी 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 सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम वाचले, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. मनकारे मनकार जना, 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 मनकारे मनकार जना. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, आधी. वाह, सुंदर. नाही, एक लक्षात ठेवा, पहाटे उठल्यानंतर काय करावं इथून सुरुवात आहे. साराचा विचार केला तर सारामध्ये दूध हे पवित्र आहे बघा, पण दुधामध्ये असणारी वस्तू दिसत नाही. दुधामध्ये तूप आहे पण ते दूध असताना दिसत नाही.
मग त्याला काय करावं लागतं, त्याच्या क्रिया कराव्या लागतात. तसं संतांच्या परंपरेमध्ये जर बघितलं तुम्ही तर एक गोष्ट लक्षात ठेवा. संत एकदा जागे झाल्यानंतर कुणाला पहिले हाक मानतात? उठोनी पहाटे पहा विठ्ठल उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्ट. किंवा उठा जागे वारे जागे वारे आता करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ. चरणी ठेवा आम्ही चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा जन्माचा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भाव चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा जन्माच्या. जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भाव चरणी ठेवा माता. चुकवा व्यथा जन्माच्या. नियम आहे बघा. सकाळी उठल्यानंतर प्रथमावृत्ती हिंदू धर्माचा नियम आहे. मी बाकी सगळं सांगत नाही, साधू संतांनी हेच तुम्हाला सांगितलेलं आहे. सकाळी उठोनी पहाटे पहा विठ्ठल उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. जागे करा रुक्मिणी वरा, देव आहे निजसुरा वेगे निंबळून करा, दृष्ट होईल तयाशी. मग याचं सिद्धांत दाखवा. सिद्धांत ऐकायचा आहे तुम्हाला. एकच सिद्धांत दाखतो. जनाबाई जागी झाली ना, सखूबाई जागी झाली ना का पहिली सुरुवात करायची, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पहाटे जर बघितलं तर जनाबाई एकदा का पहिलं काम करायची, जात्यावर बसायची. जात्यावर बसल्यानंतर बरोबर आहे ना, जात्यावर बसायची नाही, नक्की बरोबर आहे ना. बरोबर असलं तर तुम्ही हो म्हणा. जात्यावर नाही बसायची, ती दळायला बसायची. म्हणजे तुम्हाला, कारण ती अशी प्रथा इकडे नाही ना, नाही. म्हणजे महिलांशी महत्वाचं काम आहे आपलं आज. ती एकदा दळायला बसली ना का मग म्हणायची, येई ओ विटाई का कानाई कृष्णाई, येई रंगे ओ रंगी. अशा प्रकारची देवाला हाक मारायची. कधी? पहाटेपासून. बरं, दुसरा नियम, तुम्ही सकाळी दिवसभर तुम्हाला उत्साह किंवा आनंद हवा असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर किंवा त्याच्यात थोडं उशिरा उठलं तरी, पण तेवढं तरी उठल्यानंतर आपल्या हिंदू धर्माचं शिकवण आहे काय, कराग्रे करमध्ये करमुले प्रभाते. तुम्ही ज्या हाताने द्रव्य कमवता, लक्ष्मी कमवता, उत्तम प्रकारचं जेवण करता, ते इतके शुभ आहेत. तुम्हाला माहिती आहे, यानेच विठ्ठलाला जवळ केलं जनाबाईने. उठल्याबरोबर या हाताचं दर्शन का घ्यावं, तर दिवसभर तुम्हाला लागणारा पैसा हाच हात कमवून देतो. लक्षात आलं? आणि हा जर अधर्म क्रियेचा हात असेल तर देशी बार पासून सगळ्या गोष्टी पंचपापाच्या सगळ्या गोष्टीकडे ते वळतात आणि तुमचा धुवा उडून टाकतात. हेच हात. म्हणून त्याला म्हटलं. बरं, त्याच्यानंतर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याचा जर विचार केलात तर त्यांना वंदन केल्याशिवाय, कारण आपणही तेच आहोत. विठ्ठला पाचाचा देह पंचारती जाना, वाती पंचप्राण तया माझी. हे पाचाचा देह, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, पंचप्राण, प्राण व्यान आवान उदान, पाचवा तो समान, 80 पंचभूते आत्मादान मधपासून उद्भवला. हे 5 दिवे लावलेले ज्या देहामध्ये आहेत, ज्याच्यातून हे निर्माण होत आहे, ज्या भूमीवर उभे राहून
ती मातृभूमी म्हणतात. तिला उठल्याबरोबर कराग्रे वसते म्हटलं का पाय लावताना तसा पाय नाही लावायचा. कुठली चालू आहे, इडा आहे का पिंगला आहे, कुठला चालू आहे श्वास, त्याप्रमाणे पाय लावायचा. आणि ते सोहम शब्दाचा स्पर्श करून आणि मग भूमीला पाय लावायचा. दिवसभरची तुमची प्रसन्नता, अखंडित प्रसन्नता, अतिचेत चित्ता, ते तर रिगणे नाही समस्या संसार दुःखा. आनंद पाहिजे ना, समाधान पाहिजे ना, तर हे केलं पाहिजे. आणि मग तिथे बसल्यानंतर ज्याच्या गुरूंनी जसा जसा काही ध्यानमंत्र दिला असेल त्याचं स्मरण होणं गरजेचं आहे. काही करा दिवसभर, तुमच्या चेहऱ्यावरचं तेच जाणार नाही. असू द्या, आता आपल्याला जवळ जायचं. याचा अर्थ सकाळपासून घ्यायचंय ते नाम, आणि त्या नामाशिवाय तुम्हाला कुठलीही पवित्रता नाही, नामाशिवाय उद्धार नाही. फार सांगत नाही, वेळेप्रमाणे करू, वेळ थोडी राहिली आहे. त्याच्याकरता मला पटपट सांगून जायचं आहे की नामा परते तत्व नाही रे वाया आणि पंथा जाशी जणी. कुठे झालं, नका आडर आणा जाऊ जणी. रामकृष्ण हरी बोला, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. एवढ्या नाही राहिले महाराज. आता जे इथे संतांचे सगळा संत ते सांगतात, जवळ नाही सांगत, लागून या पाया विनवितो कराटाली बोला. ओके ना, तुमच्या आमच्या पाया पडावं साधू संतांनी योग्य आहे का? पण पडले का? त्याचं कारण असं आहे, त्यांच्या तुमचा कळवला आहे, त्याला येतो कळवला म्हणून या. हा कळवला येतो म्हणून साधू संत तुमच्या पाया पडतात, चरणावर मस्तक ठेवतात आणि म्हणतात काही करा, करायचं ते करा, पण नाम घेतल्या विना राहू नका. कारण नाम हे तत्वाचं आहे. नामामध्ये तत्व आहे हे आम्हाला कधी कळणार आहे? नामामध्ये तत्व आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळलं ना, त्या दिवशी तुमची माळ पवित्र आहे. नाही तर माल क्या करे, माल बेचारी का क्या करे. तत्वार्थ ज्ञान दर्शनम, तत्वानेच ज्ञान येतं, तत्वानेच हे महाराज मृदंग वाजवतात आणि तत्वानेच हे लोक गायन करतात. नाही लक्षात आलं तुमच्या? ऐका. मग महाराज म्हणाले 7-5 दशकाच्या मेळा आणि एकतत्वी कळा दावी हारी. आता तुम्हाला बघा, 7 म्हणजे काय? 7 म्हणजे काय? 7 तत्वातला विचार आहे. तत्वातला विचार 7 म्हणजे काय? सगळ्यांनी कुणाला येत असेल त्यांनी सांगा. आपल्या शरीर म्हणजे 7 तत्व कोणती आहेत? 7 तत्वाचा विचार केला तर अंतकरण चतुष्टय. अंतकरण चतुष्टयामध्ये काय काय येतं? करेक्ट, बरोबर आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्याच्यात 3 गुण मिळवा. किती झाले? 7. 7, 5. 5 जे आहेत ना, त्या 5चे 5 तत्व आहेत. किती आहेत? 5 तत्व. आणि या 5 तत्वामध्ये आता ही 7, 5 आणि 3, 7 झाली, 5 झाली, 3 झाली. आता त्याच्यामध्ये त्रिगुणाच्या भेदी असणारे अलंकार आणि त्याच्या पुढे म्हणजे 7, 5, 12 आणि 3, 15 दशकाच्या मेळी. दशक, दशक म्हणजे कोणतं आहे? 10 इंद्रिय. लक्षात ठेवा, दशकाला 10 इंद्रिय. आणि या 10 इंद्रियाच्या म्हणजे 15 आणि 10 25 ह्या तत्वाचा माऊलीने तुम्हाला शोध घेतला. 7, 5, 3 दशकाचा मेळा, एक तत्वी कळा दाविहारी. स्वामीने सांगितलं 7, 5, 16 36च्या मेली. पद्मनाभ स्वामी सांगतात त्याच्या पुढे आणखीन 36चा मेळ घालायचा आहे. ह्या 36 मेळाचा श्रीहरी आहे. 36 गुणाचा श्रीहरी आहे. 36 गुणाचा हा हरी आहे. मग तो कसा? मग त्यांनी पण म्हटलं 7, 5, 16. 7 आता आपण पहिली गणली ती, आता सांगितले तुम्हाला 4 अंतकरण चतुष्टय. लक्षात ठेवा, म्हणजे ज्ञानना घरी अंतकरण चतुष्टय, चित्त, बुद्धी, मन आणि अहंकार, ह्याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. आणि 3 गुण, हा 7चा हिशोब झाला. 7, 5 आणि 16. 5 आहेत ना, हे सगळं 5चा देह पंचारती जाणार.
हे 5. आता हे 7 आणि 5 12 झाले. आता तिथे त्यांनी 16 वापरले, 16 तत्व वापरली. या 16च्या ठिकाणी बघा, हिशोब करा कोणती कोणती तत्व आहेत. 16 मध्ये एवढी तत्व आहेत, 10 इंद्रिये आणि 11 मन. 11, 7 आणि 5 12 किती झाली. त्या म्हणजे माझं गणित जरा कच्चं आहे, तुमचं जर असेल तर बरं होईल, म्हणजे मला जरा सहकार्य होईल. पहिली 7 5 12 आणि आज इथं मांडला. आता आपण 10 केली इंद्रिये, 11 मन. आता राहिले किती. मला पण मीच पहिलंच सांगितले माझं गणित कच्चं आहे, तुम्ही सांगाल तर बरोबर. हा म्हणजे या ठिकाणी ह्या 16चा मेळ आपल्याला घालायचा आहे. त्या 10 इंद्रिये आणि 5 प्राण एकूण किती झाली 15. 15 आणि 12 किती 27. 15 आणि 12 27 झाली. आणि त्याच्यामध्ये 5 विषय शब्द स्पर्श रूप गंध आणि रस किती झाले 32 झाले. आता आपल्याला पाहिजेत किती 36. आता 36 जर हवा असेल, ही एवढी तत्व 32 पर्यंत आपण आलो. आता 36 मध्ये आपल्याला जायचं आहे. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तर एक जीव आणि शिव किती झाले 34 झाले का नाही. जीव आणि शिव आणि 35वा 34 झाले. 35वा आत्मा आणि 36वं नाम विठ्ठला. आता या तत्वामधून जे नाम आपल्याला सुरतात त्याला नाम म्हणतात आणि ते नाम मंगळ आहे असं माऊलींना सांगायचं आहे. या तत्वाचा विचार करून जे आपल्या हृदयातून जे नाम येतं ना त्याला नाम म्हणतात. नाहीतर आपण नाही भानावर नाही, भावामध्ये नाही, भक्तीमध्ये नाही, ज्ञानामध्ये नाही, या अवस्थेने तसं चालत नाही. तर नाम ह्या तत्वाने जर ज्याली एक तत्वी कळा दावी हरी ते नाम सोपे. याला बघ हे कुणाकरता नाम आहे, हे कुणाचा उद्धारक आहे, कुणाचा उद्धार करतं. अभंगाचं 3रं चरण. पतित पावन साधे, पतित पावन साधे, पतित पावन साधे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, नाम वाचे श्री विठ्ठलाचे. काम कुणा करताय, कुणाचं काम करतं. पतित कुणाला म्हणावं. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, विषयासक्त विषय स्मरणे, विषय भोगणे आणि विषयासाठी पतित होणे नाम पतित. मग रसनेचे असतील, इंद्रियाचे असतील, मनाचे असतील, बुद्धीचे असतील. जोहार मायबाप आपण का करतो तर तुमच्याकडे नामाचं सामर्थ्य नाही. जोहार मायबाप करण्याचं कारण आहे की आपल्याकडे उणीव आहे ते नाम. आपला नामावर परमार्थ नाही, आपला लौकिकावर परमार्थ आहे. लौकिकावर ज्याचा परमार्थ जातो त्याला कुठल्याही प्रकारची तपश्चर्या निर्माण होत नाही. पुन्हा मी सांगतो ऐका. मृदंग महाराज मयुरेश महाराज वाजवत आहेत, ह्याच्या पाठीमागे त्यांना विचारा ते सगळे बोल शिकण्यासाठी त्याने काय केलं. स्थित उत्तम प्रकारे गायन करण्यासाठी
त्यांनी काय केलं आणि आपण काय करतो. आपल्याला टाळी वाजवायला सुद्धा जर कष्ट होतात तर प्रत्येक बोल एका महिन्याला एक बोल शिकायचा. त्यांना विचारा किती परखड होते ती, सहज होता येत नाही. मग म्हणून एवढ्या करता आपल्याला नाम, आपण इंद्रियाचे धनी म्हणजे पतित आहोत. अनेक पतितांचा उद्धार झाला नामाने. सांगण्यासारखी उदाहरणं खूप आहेत, आपण तिकडे जाऊ नका. अजामेळ पापराशी नामे नेला, वैकुंठ एकता सौरला खटवांगरायाशी, भाग्य दशा त्याशी प्राप्त. हो हो, अशा प्रकारचं नामाचा महिमा आहे. नामाचा महत्वाचं वर्णन करायला बऱ्याच लोकांनी बरेच ठिकाणी बरेच अंशी वर्णन केलेलं आहे. पण ते नाम घेतल्याशिवाय होईल का? उपयोग नाही. मग ते कुणाचा? पतित कुणाला म्हणावं? जो काही हे पतितच होते. नारायण नामे होऊ जीवमुक्त. हे नारायण नाम जे आहे ना, हे जोपर्यंत जीवनमुक्तपणे मुक्त करायचं असेल, या जन्माचे घाटबेट सोडायचे असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. तुम्ही या सप्ताहाला आदरून सगळ्यांनी हजेरी लावा की नाम कळेल. ते नाम 7 दिवसाचं सतत कीर्तन ऐकाल ना, तेव्हा नाम कळेल. भक्ती नाही, नाम कळेल. आणि गरज आहे नामाची. श्रद्धावंतेन सुयंतो तेपी भी ज्ञानकर्म भी. एरवी नामाची ओळख होणार नाही. आणि नामाची ओळख जर करायची असेल तर त्याला मार्गदर्शक असणं गरजेचं आहे बरं का. गुरुविन ज्ञान कैसे नरा. गुरु केल्याशिवाय ज्ञान होत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो ऐका. नावाड्या नदीच्या पलीकडे तुम्हाला जायचं असेल तर नावेत बसावं लागेल आणि पलीकडे जावं लागेल. हे जर सत्य आहे तर या जीवनाची नामनौका जर आपल्याला तरुण न्यायची असेल, या जन्मात आपला उद्धार करायचे असेल तर सद्गुरूची गरज आहे. पद्मनाभ सांगे सद्गुरूशी पुसा, नाही तरी असा यमपुरी. हे तुम्ही सद्गुरूंना विचारा, काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कधीतरी विचार. कारण सद्गुरू जोपर्यंत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान नाही. आणि गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. अति जैसे. हे जसं आहे ना तसं आहे. मला काय फार गोष्टी सांगता येत नाही. तुम्ही कदाचित ती इच्छा धरून आला असाल तर कदाचित ती तुमची पूर्ण होणार नाही. जे शास्त्रार्थ आहे, जो बुद्धीचा किंवा माऊलीने ठेवलेला ज्ञानाचा काही भाग आहे, तो तुमच्या पुढे ठेवणं, तुम्हाला त्या तत्वाशी नेऊन ठेवणं, एवढं माझं काम आहे. आणि म्हणून सर्व प्राणी मात्राच्या उद्धाराकरता म्हणून म्हटलं, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अशा प्रकारचा पुढे पण सांगणार, विठ्ठलाचे नाम वाचे. या दुरुक्ती दोषापेक्षा त्रियुक्ती दोष जेव्हा निर्माण होतो तेव्हा जवळचा म्हणजे आपल्याला सांगतात, पण आपण महाठक आहोत म्हणून त्रियुक्ती दोष 3 वेळा सांगावं लागलं. कुणाला सांगतो आपण? खट्याल पोराला. एकदा ऐकत नाही, 2दा ऐकत नाही, मग 3 वेळ सांगावं लागतं. कुणाला? आणि आताच्या मुलांना सांगूच नका. ते सरळ बोट दाखवतील, पहिला मोबाईल दे, माझं उत्तर तयार आहे. बघा तुम्ही, जेवण करत नाहीत, रडायची मोबाईल शिवाय राहत नाही. पूर्वी आमच्या रडायच्या याचा आपल्याला उदाहरण आहे. बाळ रडायला लागला, ती पोतला आली तेव्हा रडता राहीना, खेळता राहीना, रडता राहीना ग बाळ माझं, खेळता राहीना. नाही का? दैदूत देते, बाहेर नेते, खाऊ देते, पाहिजे ते करते, पण बाळ काही राहीना. रडते माझे बाळताने. किती उक्ती आहे. सगळं देऊन बघितलं पण ते रडणं नाही. आता फक्त एक मोबाईल दिला ना, आईने दिवसभर काम करावं. तिला असं वाटतं सुख आहे, पण तिला नंतर मात्र दुःख आहे. तुम्ही बघा, नंतर जर नाही दुःख झाला मुलाचा, ते म्हणजे आमकं झालं, वाईट गोष्ट घडली. कारण हे गाडीवर जरी जर रात्री वाकडी मान करील आणि तिथेच मोबाईलशी बोलेल, पुढची गाडी ठोकरून जाते. समदर्शना. आपल्याला काय गरज आहे, कशाची गरज आहे, हे अभ्यास शोधून पहा. आणि म्हणून ते म्हणले, पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही नाम घेत्या वाचून राहू नका. नाम घ्या. राम म्हणा, हरी म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा, जे म्हणायचंय ते म्हणा. राम कृष्ण हरी गोविंद गोपाळा मार्ग हा प्रांजळ वैकुंठिता. नाम घेता राहू नका. जगदंब माझ्या जिजामातेच्या
हा मुखामध्ये जगदंब 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 सारखंच होत, बंद नाही. कामापुरता मामा वेगळी गोष्ट, त्याला पण म्हटलेलं आहे सकाळी संध्याकाळी मला आसनी शयनी भोजनी हे सगळं पुढं ते आपली पळवाट आहे. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला नामचिंतन जे साधतात त्यांनी तपश्चर्या करायची गरज नाही, त्यांनी तीर्थयात्रा करायची गरज नाही, त्यांनी दान सुद्धा करायची गरज नाही. आहे का? गौकोटी दानम गृहनेषु काशी प्रयाग गंगा यति कल्पवासा यज्ञादिकं मेरु सुवर्णदानं न पवति समतुल्यम अन्नदानं प्रदानम. एवढं पुण्य केलं तरी ते म्हणतात गोविंद नामेन स्मरेन तुल्यम. ही सगळी मागची फिकी आहेत एक गोविंद नामामध्ये. म्हणून सार 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 विठोबा नाम तुझे स्वा ते तुम्ही घ्यावं अशी संतांनी विनंती केली आणि ती मला सांगण्यासाठी या ठिकाणी पाठवलं. म्हणून आज पहिला दिवस पुण्यमयी दिवस, तुमच्या स्मरणात राहण्याचा दिवस. इतर गोष्टी सांगायला किंवा ते सिद्धांत ठेवायला राजाने काय केलं आणि कालच ज्या जगामध्ये बलवान प्रतापवंत धीरवंत शूरवंत ज्ञानवंत भक्तिवंत, कालचा दिवस आपला कुठला कुठला दिवस आहे कालचा? हो तुळापूर. आता लक्षात आला असेल तुळापूर कुठं आहे हे तुम्हाला काय माहिती आहे काय? विचारा या ना. कुठल्या जिल्ह्यात आहे तुळापूर? कुठल्या जिल्ह्यात आहे नाही माहित? अहो आळंदीच्या शेजारी आहे, पुणे जिल्ह्यात आहे. तिथं कोण काय घडलं तिथं? कुणाचं लग्न होतं नाही तुम्हाला माहित? मला वाटलं माहिती असं वाटतं. शूरवीर धर्मवीर असे असणारे माझे जे राजे आहेत संभाजीराजे, कालचा दिवस बलिदानाचा, ज्याने या स्त्रियांच्या कपाळावर कुंकू ठेवलं, दारामध्ये तुळस ठेवली, मंदिरावर कलश ठेवले. कुणामुळे? आता बाकीचं काही सांगत नाही, मला वेळ झालेली आहे, वेळ संपली. कारण नियोजनाप्रमाणे कार्यक्रम होणं थोडासा वेळ झालेला आहे. मी तुमच्याकडे क्षमा मागतो. पण या अभंगामध्ये माऊलीने पुन्हा पुन्हा सांगतो, नाम घेता राहू नका विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एक लक्षात ठेवा, धर्म जागा ठेवायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून, झाली छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगणी. पाऊस पडतो का नाही? पाऊस पडल्यानंतर घरावर पडतो, छप्परावर. छप्पर कधी ठेवत नाही. छप्पर ते पाणी खाली सोडतं, खाली पडलेलं पाणी ते भूमी ठेवत नाही, ती पुढे चालवते, ते गंगेला जातं. गंगेला गेलेलं पाणी गंगा ठेवत नाही, समुद्राला जातं. का सांगितलंय? ऐकायचंय? अशा प्रकारचे कार्यक्रम आणि हिंदू धर्माचे शास्त्र टिकवायचं असेल तर एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंत. आज विशेषत्वाने वर्णन करायचं असं आहे, ह्याच्यात सौजन्य प्रत्येक ठिकाणी आहे. आजचं जे सौजन्य आहे ते देवीदास धर्मा भगत पूर्णा, कैलासवासी अशोक कृष्णाजी पंडित यांच्या स्मरणार्थ प्रशांत अशोक पंडित
यांच्याकडून त्र्यंबकेश्वर, हे प्रत्येक ठिकाणी. उद्या श्रीरंग शांताराम पाटील आहेत, परवा आणखी दुसरे आहेत, त्याच्या पुढे आणखी दुसरे आहेत. ऐका, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन कितीही दान पुण्य केले तरी त्याही पेक्षा सप्ताह म्हणजे जिथं ईश्वराचं कार्य चालतं, ज्या मंदिरामध्ये आपण येतो तिथे दिल्याविन राहू नका. 5 रुपये असले तरी चालेल. तुम्हाला 50,000 दाता तो बहुत आहे, पण तुम्ही 5 रुपये तरी शेवटच्या दिवसापर्यंत द्यावे. म्हणजे मी हे का सांगतो, त्यांना मदत त्यांच्याकडे खूप आहे, कारण तो देणारा भगवान परमात्मा आहे. ह्याच्यात आपली समर्पण बुद्धी आणि दातृत्व सिद्ध होतं. तुमचं दातृत्व तेव्हा सिद्ध होईल, निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून, झाली छप्परे उदारा आल्या पागोल्या अंगणी, तेव्हा ते होईल. आणि म्हणून एवढ्या करता या अशा सगळ्या झाला, ज्याला ज्याला काही इच्छा होईल ते त्यांनी दान करावं. जसं या सगळ्यांनी सौजन्य केलेलं आहे, कोणी पंगत घातलेले आहे, कोणी काय केलेलं आहे, कोणी काय केलेलं आहे, जेणेकरून या 105 वर्षाच्या पेक्षाही शतकतोर पलीकडे जाणारा, जे 100 वर्षाच्या पुढे 200-300 या सगळ्या शतकोत्तर कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम तुम्ही आम्ही करायचं आहे. सत्कार्य जर तुम्ही जिवंत ठेवलं तर बोलून नाही, नाहीतर असं होतं हल्ली जगामध्ये. बरेच मंडळी येतात बुवा बघायला, तो कसा आहे, तो कसा कीर्तन करतोय. पण ज्ञानेन तू तद ज्ञान येशा नाशित महात्मना. तुम्ही ज्ञान घेण्यासाठी आपण येतो, त्याचे उतराई म्हणून काही ना काहीतरी आपण या 5 बोटांनी दान देणं गरजेचं आहे. किती द्या ते असं म्हणणार नाही, पण सत्कार्याला दान द्यावे, सत्पात्राशी दान द्यावे. मुली कुपात्री होऊ नये, कुपात्री होऊ नये. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ज्या ठिकाणी योग्य दान देण्याचं कार्य चालतं तिथं दान द्यावं. नाही तर आमच्या इकडे म्हणले आता डीजे ठेवायचा आहे, आपल्याकडून 50,000 तिथून सुरुवात होते वरती. हे सुद्धा दानच आहे. हे सत्पात्र म्हणता येत नाही, त्याला कुपात्र असं म्हणतात. लक्षात आला. हरिपाठामध्ये आल्यानंतर कीर्तनात बसल्यानंतर 9-10 दिवस सातत्याने हाताने टाळी वाजवणे आणि ह्या मंडळीने नाचून ते साजरं करणे. नाही तर एक लक्षात ठेवा, शेवटचं सांगून जातो, नाचायचं असेल तर हरिरंगी नाचा, पण डीजेवर वरातीत नाचू नका. ही हिंदू धर्माची स्पष्टोक्ती अगदी नक्कीच तुम्हाला आज्ञा आहे. म्हणून हिंदू धर्माच्या स्त्रियांनी तर कधीच डीजेवर नाचू नये. शास्त्र मला विचारा वाटल्यास, मी सांगेन, आता सांगणार नाही. ज्याला गरज आहे त्याने विचारा का ते, त्याचं कारण आहे. पण ज्या दिवशी तुम्ही हरिकीर्तनामध्ये नामामध्ये नाचाल त्या दिवशी या जन्माचं नव्हे तर अनंत जन्मीचे पाप लायाला जातील. ह्याच्या पुढे आणखीन काय बऱ्याचशा कोटी आहेत. तुम्हा सर्वांचा वेळ एवढ्या वेळामध्ये घेत असताना माझ्या बुद्धीमध्ये जे जे काही सुचलं, आज थोडासा अभंग हा घ्यावा असं वाटलं, नाहीतर मग वेगळा अभंग घेणार होतो. पण आजच्या दिवसाचं महत्त्व थोडंफार आपल्या संबोधनातून व्हावं, हा एक भाग म्हणून तुमच्या सेवा समोर ही सेवा रुजू केली. खरं किती काय किती हे मला माहीत नाही, पण जे आहे ना ते नक्की सद्गुरु वचना किंवा संतांकडूनच घेतलेला आहे, अन्य ठिकाणचं नाही. हा माल आहे ना, हा अन्य ठिकाणचा नाही, हा संतांच्या दरबारातला मान आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घ्यावं. ही जी सेवा आहे ही माझ्या साधुसंत मायबापांनी आमच्याकडे आम्ही तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. थोडस कठीण आहे महाराज. आता या ह्याच्यात बघितले ना, महान संत आहे तो रोजचे महान संत आहे, अध्यात्माचं ज्ञान सांगणारे आहेत, तुमच्या मनाची सगळी कळा उघडून सांगतील असे संत आहेत. असेही सप्ते आम्हाला दिसतात की गेल्यानंतर आम्हाला मुकट घ्यावं लागतं, बोलायचं नाही काय गोष्टी. कारण कीर्तन एकीकडे, टाळ्याचा भरमसाठ त्याला काय नाही. इथं तुम्ही निशब्द संतोषाने कीर्तन ऐकलं, मला बरं वाटलं. मला त्याचा फार कंटाळा आहे, टाळीचा आणि गोष्टीचा. मला गोष्ट कधी येतच नाही, लक्षात आलं का. आणि मी ते सांगत पण नाही, कारण काय सांगायचं, संताचं एवढं वाङ्मय आहे. आणि म्हणून तेच तुमच्या चरणी समर्पण करतो. सर्वांनी प्रेमाने मोठ्या आदराने ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाप रखुमादेवी वरुसाचे 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 श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकार मनकार जना मनकार मनकार जना मनकार मनकार जना मनकार मनकार जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे नाम नाम आता एकदा टाळ्या वाजवा. त्याचं कारण आहे ही ज्यांनी जोपासलाय त्यातल्या त्यात तुमच्या पूर्णा गावातील या ताईचं नाव काय मुलीचं? प्रणाली.
पुढे काय तडका. याचं कारण काय? कीर्तनकार आहे का नाही? हे कशा करता आपण म्हणतोय की ज्या दिवशी बघा संत मीराबाई, संत जनाबाई या सगळ्या कन्याच होत्या बरं. आता जो केलेला अभ्यास असेल ना तो अभ्यास कधी संपत नाही, कधीच संपत नाही. आणि एकदा मोठा झाला, वय झाला आणि म्हटलं चला आता आपण कीर्तन शिकू थोडंफार, नाही होत. योग्य वेळी मुलांना योग्य काळातच का शाळेत पाठवलं जातं, तेव्हा जी बुद्धी असते ती तीव्र असते. आणि म्हणून अशा वेळी अभ्यास करता अशा मुलींना मात्र तुम्ही आणि जपून ठेवायचं असेल तर कलाकारांना. एक दुसरी गोष्ट अशी, साधू संतांनी भजन आणि भोजन ह्या दोन गोष्टी शिकवल्या. भजन आणि भोजन. तर भजन कसं करावं? भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना, ते जे नाम आहे ते नाम घ्यावं. मग ते भजन असं शिकवलं, कामामध्ये काम काही बोना, राम राम जाईल भवसरम सुख होईल. लक्षात येते ना तुमच्या की बैसता उठता चोर, चालता बोलता शय्येवरी निजता रामकृष्ण म्हणा, हा एक भाग. भोजन कसं करावं? भोजन करावं युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मशु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवन्ति दुःखा. बोलणे झाले तरी मितुल्याच बोली बोलीजे, मितुल्याच चाली चालीजे, हे कळायला हवंय. कारण आज सगळेजण रोगाच्या कचाट्यात आहेत. सगळ्या म्हाताऱ्यांचे पाय, कोरोनाचे इंजेक्शन 3 घेतली ना, घ्या अजून पण आल्यावर, बसा उडवशा काढीत. ही परिस्थिती अवघड आहे. बघा माणसाने आता एकच तुमच्या हातात आहे, जेवायचं झालं तरी पण सकाळी जी वेळ आहे म्हणजे सकाळची न्याहारीची वेळ, आमच्याकडे शेतामध्ये ते न्याहारीची आली, सकाळी न्याहारी लागते. सणसून अगदी सणसून खा. पोटामध्ये 4 भाग आहेत. किती आहेत? 4 भाग आहेत. 2 भाग अन्नाचे, 1 भाग पाण्याचा आणि 1 हवेचा, असं पोट आहे. तर ह्या पोटामध्ये एखाद्या ठिकाणी चांगला हप्ता मारायचा असेल तर अन्नाचे दोन्ही भाग पण भरतो, पाण्याचा पण भरतो आणि राहिलेला हवेचा पण भरतो. नाही कळलं तुम्हाला? आणि मग तो मॅनेजर आतना सांगतो, काय करतोयस काय? सगळी जागा पण राहिली नाही तरी सुद्धा तू सोडत नाहीस. त्यामुळे ऍसिडिटी, पायांना मुंग्या येणे, उठता बसता न येणे, चालता न येणे, या क्रिया संभवतात. गॅस, ऍसिडिटी वाढते. त्याच्यामुळे सकाळी मात्र तुम्ही न्याहारीला भरपूर खा, दुपारी त्याच्या अर्धे खा आणि रात्री एकभुक्त खा, 1/4 खा. तुमची प्रकृती हलकी हलकी होईल. तुम्हाला पाहिजे जाड होईल ते बरा नाही. आमच्या टाळकऱ्यांची पोटा बरी आहे. बघा तुम्ही असा जर युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मतो युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवन्ति दुःखा, तुम्ही सुखी व्हाल आणि मन आणि विचार बुद्धी चांगली राहील. एवढ्या करता ते करीत असताना म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे ज्याने घेतलं ते स्वर्गाला गेले. तुम्हाला कुठं जायचं? इथून आणखी दिल्लीला जायचंय का? ते आता विमानातून आली, आपल्या ह्याच्यातून यानामधून आल्या त्या, काय त्यांचं नाव? धन्य आहे सुनीता ताई. अजून त्यांच्या तब्येत ठीक झाली नाही, पण श्री जन्माचा विजय आहे. श्री जन्माचा विजय सामान्य गोष्ट नाही. पण आम्हाला आमचं काय कळतच नाही तर काय करायचं? फक्त चूल आणि मूल. तुम्ही आपल्या घरामध्ये चित्रलेखा बघू नका. ज्ञानेश्वरीची ओविवाचा, जी अश्लील असणारी पुस्तकं बघू नका. अश्लील असणारे आपल्या मोबाईल मधल्या गोष्टी काढून टाका लगेच ठेवू नका. ते म्हणतात आम्ही कशा करता काढलं एवढा. आता ते कशाच काय काढा हे मी सांगत नाही. ही नको ते अश्लील असणारी जगाची विषयासक्त असणाऱ्या गोष्टी पाहू नका. तुकाराम महाराजांनी याच्या सांगितलं, डोळे तुम्ही घ्या रे माझ्या विठोबाचे, मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, मनात येते धावही आणि राही विठोबाच्या. पायी. लक्षात, ही सोप्या व्याख्या आहेत. तरच मनाला शांती,
अन्यथा द्रव्याने धनाने शांती मिळणार नाही. ते फक्त व्यवस्था होईल पण अवस्थेला तुम्ही येणार नाही. हीच इच्छा मनामध्ये ठेवा आणि इथेच ही सेवा माझ्या पांडुरंगरायाच्या कैलकोट ब्रह्मांड नायकाच्या आणि स्मरणयुक्त करण्याचं कारण आहे की ज्यांनी हे स्थळ निर्माण केलं. तुम्ही आतमध्ये गेलात ना तर लहरी आहेत लहरी. त्या लहरी एकदा तरी दिवसातून येऊन दर्शन करून जा. तुम्ही नाही जर येणेवर ज्ञानदेवो सुखी ही गोष्ट लक्षात ठेवा. या लहरीचा आपल्यामध्ये शिरकाव होणं गरजेचं आहे आणि त्याच लहरी प्राप्त ईश्वराकडे प्रार्थना आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोले रे रे बोले देवा बोले. कराल क्षमा